हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली गवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, श्रीमद सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। हरि। जो सकळ भूतांच्या ठाई, द्वेषाते नेण्याची काही, आप परू नाही चैतन्या जैसा। थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्रीमद सच्चिदानंद बोधवरे बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त जो प्रवचन रूपी सेवेचा जो प्रोग्राम आखला गेला आणि तो कंटिन्यू आजपर्यंत चालू राहिला, आणि माझ्यासारख्या वयोवृद्ध माणसाच्या वाट्याला आजची सेवा आलेली आहे, आणि त्या सेवेच्या निमित्ताने मी बाबांच्याकडून ऐकलेलं आणि जे काही साठवून राहिलं आतमध्ये ते आता तुमच्याकरता बाहेर पाडण्याचा मी प्रयत्न करतो आहे। संताने सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या। गंमत अशी आहे की परमार्थ करायचा आहे हे ठीक, परंतु त्याकरता लागणारी पथ्य पाळली जात नाही, आणि म्हणून परमार्थ नीट पचत नाही, नीट कळत नाही, आणि मांडताना सुद्धा खूप वेळा गडबड होते। तो जर अन्न बघा नीट व्यवस्थित चावून खाल्लं व्यवस्थित तर बरोबर पचेल, घाईनं जर आपण ते खाण्याचा प्रयत्न केला तर नीट चावलं जाणार नाही, पचलं जाणार नाही, पोट दुखेल, त्रास होईल। परमार्थ प्रपंच दोन्हीची सांगड घातलेली आहे आधीच। तसं पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविण सारा व्यर्थ भ्रम, आणि नेमकं जे केलं जाते ते त्याला सोडून केलं जाते, म्हणून ते नीट होत नाही। त्याला ज्याला धरायचं आहे त्याला जर सोडून दिला तर खाली राहिलं काय शिल्लक। मग पूर्वी अनुग्रहाची जी पद्धत सुरुवात झाली, आदिनाथ उमा बीज प्रगटले, तिथून जो सुरुवात झाली तो नाथ संप्रदाय माऊलींच्या पर्यंत आला, पुढे त्याचा वारकरी संप्रदाय झाला, पण मूळ त्याचं हे नाथ संप्रदायच। आणि आता आपण काही सांगितलं तरी ते मूळ जे आहे ते मिटलेलं नाही, ते तसंच आहे अजूनही। त्याच्या रूढी, त्याच्या परंपरा, त्याची रीत, आणि तीच रीत योग्य आहे। कसं वेदार्थ सकळ पुराण, व्यासे केले निर्माण, परी तो न पवेची आपण निज समाधान स्वहिताचे। तो संशय समुद्र आतू, पडोनी होता बुडतू, तेथे पावला ब्रह्मसुतू, नावी म्हणतू कृपाळू। तेणे एकांती नेऊनी देख, व्यासाशी केले एकमुख, मग दाविले चारी श्लोक भव मोचक निर्दुष्ट।
आणि तो जो अनुग्रह झाला तो कसा, ते सूर्यातेन दाखवूनी, गगना तेही चोरुनी, काना ते परते सारुनी, ठेला उपदेशुनी निज बोधू. आपण एरवी परमार्थामध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये सुद्धा विषय पडतो की तुमचा अनुग्रह लादला. लादलो पवन झालो, काही पवन म्हणतायत, पवन झालो चराचरी. अनुग्रह हा अतिशय ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पूर्णपणे निष्ठा, संपूर्ण निष्ठा, संपूर्ण निष्ठा, निष्ठानिष्ठी नाही, निष्ठा, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आणि हे जे वर्म आहे, वर्म तो एक आहे, दृढ धरावा भाव. आणि भाव नसेल तर देव नाही. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. व्यासांना हे सगळं केलं त्यांनी पुराण खरं, परंतु अनुग्रहाशिवाय काही गोष्टी घडल्याच नाहीत. मग आपल्याला सुद्धा परमार्थ करायचा आहे, आपल्याला तरुण जायचं आहे. 84 लक्ष योनीच्या कचाट्यातून आपल्याला सुटायचं आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमसुखाची प्राप्ती आपल्याला घडली पाहिजे. ह्या करता भाव धरील तया तारील पाषाण. दगड ही तारेल ही गोष्ट खरी, परंतु तितका भाव जो आहे तो दृढ पाहिजे. कपडे सुद्धा सैल असतील तर खाली गळून जातील, निसटतील. आणि घट्ट पकडलेला असेल तर निसटणार नाहीत ती. म्हणून संत जे आहेत त्यांच्या संगतीने साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो. याच्याकरता अनुग्रहाची आवश्यकता आहे. आणि आत्मवस्तू कशी आहे हे त्याला कळू लागते. त्या सत्संगाचा महिमा शब्दाने सांगणारा माणूस जगामध्ये नाही. मायेच्या अंगी अनेक विचित्र कला आणि अनेक प्रकारच्या शक्ती आहेत, परंतु आत्मवस्तूची ओळख करून देण्याची कला किंवा शक्ती मायेपाशी मुळीच नाही. मायेच्या पलीकडे असणाऱ्या अनंत परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीचा सोयीचा उपाय फक्त संत सांगू शकतात. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेणती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचोनी. नामश्रेष्ठ, पण नामाबद्दल एक वाक्यता, दृढ निश्चय अजून कित्येक लोकांचा व्हायचा बाकी आहे. नाम हे अनादी आहे, अलीकडचं नाही. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशव किती झाले? एक बाजूने सांगतात की एक नाम केशव, दुसऱ्या बाजूने सांगतात कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद. हे 3-3, 4-4, 5-5 झाले. पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. म्हणजे एक वाक्यता पाहिजे. किंवा मग जे एक आहे जगामध्ये, नाम एक आहे. परदेशात गेला तरी ग्रीक तत्वचिंतक त्याला लेगोस म्हणतात, संत ज्याला नाम म्हणतात. ते सर्व संतांनी, सर्व शास्त्रांनी मान्य केलेलं आहे. तोच मी हा जो उपदेश आहे तो त्यालाच म्हणतात तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी चांग, तेची झाला अंग तुका म्हणे. तुकोबरायाला सुद्धा तेच होतं. पण संतांची जी भाषा आहे सांगण्याची ती
एकांतात करण्याचं काम वेगळं आहे आणि लोकांतामध्ये मांडण्याचं जे आहे ते थोडं वाकड्या वळणाने मांडलेलं आहे तेच, परंतु अधिक जन उद्धट करू नये गुह्य प्रगट, मोडेल भक्तीची वाट, संत जन खोपतील प्रगट करता होय मातृगमन, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचे आण. शपथ घालून ठेवली त्यांनी काय. आणि ह्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत परंतु मांडल्या जात नाही. प्रबोध ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेला आहे कसा. तैसे तूप होऊनी मागवते, प्रबोधाची ओवी. हे साधकाला प्रबोध देऊ तेव्हा ती ओवी त्याच्या कानामध्ये पडली पाहिजे. तैसे तूप होऊनी मागवते, 8वा अध्याय 202 नंबर ओवी. जेवी दुधपणा नयेची निरुदे, तेवी पावोनिया माते पुनरावृत्ती नाही. जन्म मरणाचा जो फेरा आहे तो आज तुझा चुकला टळला त्याच्याकरता तुला प्रबोध दिलेला आहे. परेच्या पलीकडचा हा तुला दिलेला बोध हा आता तू दृढ धरी रे म्हणा. आता पक्का धरून ठेव, आता सोडू नको. मग इथं म्हणतात की शेवटचा दिवस गोड व्हावा. मग करू की पाहू की शेवटचा दिवस अजून खूप लांब आहे, आम्हाला उद्याच कुठं जाणं आहे असं होत नाही. आयुष्यभर करू तेव्हा शेवटच्या क्षणी ते नाम मुखाला येईल आणि मग जो त्याचा परिणाम व्हावयाचा आहे तो परिणाम नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, एकलव्याची गोष्ट सांगितली जाते. मातीयेचा द्रोण केला तो कौळका भावे फळला, म्हणून विश्वासा विन नाडीला जगू ठाकला विकल्पे. माणसाला लवकर विकल्प निर्माण होतो की मी आता मोठा झालो आणि आता मी बाप झालो, मी बाप लवकर व्हावा. ही सदीच्या बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये वारं भरलेलं असतं. ते इथं संतांनी सांगितलं, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. हे सयांगी मोठेपण या यातना कठीण. मोठं होणं हे जेवढं प्रगट इच्छा असते, प्रबळ इच्छा असते, तेवढे त्याच्या पाठीमाग काय असायला पाहिजे, वैराग्य असायला पाहिजे आहे, त्याग असायला पाहिजे. इथं त्याग नाही, वैराग्यही नाही, परंतु त्या गोष्टी घडून याव्यात माझ्याकडून अशा प्रकारची प्रबळ इच्छा बाळगणारे साधक. शेवटी काय होईल देव जाणे अशांचं. म्हणून हे दृढ धरलं पाहिजे. तरी तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. इथं दास्य करायला कोणी मागतच नाही. बाबा झाल्यानंतर दास्य मी कसं करू. तर पाय आणि आपलं कपाळ त्या दोन्हीचा संबंध काय आहे हे अजून कळायचं आहे लोकांना. कपाळात काय आहे की जे कपाळ पायावरती ठेवल्यानंतर आपल्या जिथं आपण बुक्का लावतो तिथं आज्ञाचक्र आहे. पायामध्ये ज्या लहरी आहेत त्या व्हायब्रेट होतात. पांडुरंगाच्या पायावर कसं आपण डोकं ठेवतो, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायामध्येच नाही तर 78 किलोमीटरच्या परिघामध्ये त्याच लहरी फिरत असतात. म्हणून तेथील तृण आणि पाषाण तेही देव समजावे. इथली कुठली माती कपाळाला त्या परिघामधली लावली, त्या परिसरामधली लावली तरी पांडुरंग भेटला अशी लोकांची श्रद्धा आहे. आणि अशा श्रद्धेमुळं असा महात्मा ज्याच्या पायावरती आपण डोकं ठेवणार आहोत तो ज्याकडे कृपा दृष्टी पाहे
त्याचे निर्दळे भवभय, तो जेत म्हणे ते तर आहे, ते लाहे मुक्ती सुख. तेव्हा तो सांगेल तिथं बोध राहतो. हे एवढा अधिकार संतांचा आहे. पण आपण संत होण्यापेक्षा संतांचा दास होणं पसंत केलं तर ही गोष्ट अतिशय सोपी होऊन जाईल. त्याचेनी अनुग्रहा करी देव प्रगटे दिनाच्या अंतरी. काय अनुग्रहाची ओवी. त्याचेनी अनुग्रह करी देव प्रगटे दिनाच्या अंतरी. त्याच्या कर्माची बोहरी सोये श्री हरी करू लागे. परीस आपण ऐशे करीना सुवर्णे लाहो पालटेना. उपदेश करी बहुत जन अंकित सद्गुरूचा. म्हणून सद्गुरू सारखा असता पाठीराखा. इतरांचा लेखा कोण करी. राजाची कांता काय भीक मागे. मनाची या जगे सिद्धी पावे. सर्व गोष्टी मिळण्याची योजना आहे, परंतु आपण ज्या दिशेनं चाललेलो आहोत ती दिशा नीट हवी आहे. ज्या गावी जायचं त्या गाडीमध्ये बसायला हवंय. त्याच गाडीत बसलो तरच इच्छित स्थळी पोहोचू. संत आत्मस्वरूपच असतात. आत्मस्वरूपाचे वर्णन करता येत नाही म्हणून तेथे शब्द कामाला येत नाहीत. मात्र त्याचे खुणेनं वर्णन करता येईल. कसे. बोटाने जाऊ तुला ऐक सद्गुरूच्या मुला. संत परमानंदाचे स्थान संपूर्ण सुखमय आणि संतोषाचे मूळ असतात. संतापायी अखंड विश्रांती आणि कायमची तृप्ती असते. भक्तीचे पर्यवसान झाले की संत पण आपोआप येत, मागावं लागत नाही. मग संत व्हायचं आहे का झालो पाहिजे का लोकांनी मला म्हटलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत या कशा आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे. काही गोष्टी बोलायच्या सुद्धा नाहीत. ते शब्देविण संवादू. शब्दाशिवाय त्याचा संवाद होऊ शकतो. जसं कासविनीचं पिलू. वास्तविक कासव हा प्राणी सस्तन प्राणी. सस्तन प्राणी असताना त्याला त्याच्या पिलाला पाळण्याकरता तिच्याकडे स्तन नाही. पण दृष्टादृष्ट विजयी होवा वेझी. फक्त कृपा कटाक्षे निहाळिले. तसं ती फक्त त्या मुलाकडे पाहते भुकेलेल्या आणि चक्कन आवाज देते आणि त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर त्या मुलाचं पोट भरतं. मग त्याला हा एक जगामध्ये मोठा अपवादात्मक विषय आहे. इतर ठिकाणी गोष्ट वेगळी आहे, इतर प्राण्यांची गोष्ट वेगळी आहे आणि कासवाची गोष्ट वेगळी आहे. देवाच्या मंदिरासमोर कासव ठेवण्याचा उद्देश संतांचा महात्म्यांचा जो आहे तो ही जी इंद्रिय आहेत ही केव्हाही लांब करता आली पाहिजेत आणि केव्हाही आकर्षित करून घेता आली पाहिजेत. याच्याकरता कासवाचं उदाहरण तिथं ठेवण्यात आलेलं आहे. पूर्वनियोजित वेळी आणि स्थळी ठरलेल्या विशिष्ट कार्यासाठी एकत्रित जमलेल्या मर्यादित जनसमुदायाला सभा म्हणतात. आध्यात्मिक सभेला भगवंतावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच हजर असतात. त्या चिंतनशील असून शिस्तीने वागतात. ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान साधना या तिन्हीसाठी परमार्थतः एकच शब्द संत वापरतात. आकाश मार्गी हा गुप्त पंथ जाणती योगिया समर्थ. इतरास हा गुह्यात सहसा न कळे.
म्हणून आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जे लोक मार्गदर्शक म्हणून आहेत त्यांना स्वतःला हा जो गुप्त पंथ आहे, हा चालत आलेली ही जी रीत आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. आपण म्हणतो आमचा वारकरी संप्रदाय, ठीक आहे, तुम्ही राम राम म्हणता, रामकृष्ण हरीतला राम, हा राम म्हणजे नेमका काय तो पहिला कळायला पाहिजे. राम मध्ये र आ म हे 3 शब्द आहेत आणि चंद्र सूर्य आणि अग्नी त्याची बीजाक्षर राम या शब्दामध्ये आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचं नाव ठेवलं, त्या नाव ठेवायच्या वेळेला अनेक लोक होते. सगळे त्या समारंभाला खूप मोठमोठाले ऋषी मुनी, खूप मोठमोठे लोक होते. वशिष्ठ ऋषी यायला थोडासा अवकाश झाला, थोडा वेळ झाला आणि मग प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषी, काय नाव त्यांचं, प्रतिसृष्टी, वशिष्ठ आणि तर त्यांना म्हणाले तुम्ही आता नाव ठेवा. ते म्हणाले माझा अधिकार नाही. त्यांचं नाव ठेवण्याचा अधिकार हा वशिष्ठांचा आहे. विश्वामित्रांनी माघार घेतली. त्यांना माहिती होतं की तरी विश्वामित्र प्रतिसृष्टी निर्माण करणारे मोठे होते, तरी वशिष्ठांच्या अंगी जे सद्गुण होते तेवढे परिपूर्णतेने त्यांच्याकडे नव्हते. आणि मग जेव्हा वशिष्ठ आले तेव्हा त्यांनी पूर्ण विचारांती राम याचा विचार केला की चंद्र सूर्य अग्नी यांची बीजाक्षर एकत्र करून बनलेला हा राम शब्द, त्याने त्याच्या प्रभू रामचंद्राचं नाव राम किंवा रामचंद्र ठेवलं. हे आपल्याला हा शब्द उच्चारल्याबरोबर चौर्या या ज्या आपल्या 72,000 नाड्या आहेत आणि ही षडचक्र आहेत, ही ऍक्टिव्हेट होतात या राम या शब्दाने. अष्टसात्विक भाव निर्माण होतात उच्चारण झाल्याबरोबर, आणि मग त्याला त्याचं स्वरूप प्राप्त होतं की रामचंद्र हे जे नाव ठेवलं गेलं ते किती सार्थ आहे हे त्याच्यातून प्रकट झालं. मग हा जो याची आपल्या श्रीपाद बाबांनी त्या सर्व सारासार गोष्टीचा विचार केला आणि ते डोंबिवलीला आले. हरिभक्त परायण परममित्र गोविंद बाबा गाडगे यांनी हा सविस्तर खुलासा मांडलेला आहे. यापूर्वीच सह्याद्री फर्टिलायझर कारखाना ठाणा या ठिकाणी ते नोकरीच राहिले, पण त्याचं नाव भाऊसाहेब होतं. त्यांना भाऊसाहेब म्हणजे कलेक्टरच्या लेव्हलचा, तहसीलदारांच्या योग्यतेचा माणूस, त्याला भाऊसाहेब पदवी. मोठा सरकारी आणि निष्ठावान सरकारी अधिकारी त्यांना भाऊसाहेब नाव म्हणायचे. माझ्या अधिकारपत्रावरती भाऊसाहेब चव्हाण अशी अक्षर आहेत खाली, सही त्यांची. आणि पूर्वी आपली ही जी मालिका होती ही रेखाचित्र होती, परंतु थोडीशी माझ्या डोक्यामध्ये ती कल्पना आली आणि आता जी आपण नवीन ही मालिका पाहतोय, ही मालिका
मला बाबांच्या कृपेनं बनवता आली आणि खरंच घरोघर ती पोहोचावी असा खूप मोठा अट्टहास केला. त्यावेळेला खूप वाटायचं की लोकांच्या घरी बाबा जावेत, लोकांच्या घरी एवढे संत सगळे पोहोचावेत आणि त्यांची श्रद्धा निष्ठा आहे ही कामाला यावी आणि त्याचं फळ त्यांना मिळावं. अशा तऱ्हेची आपली ही मालिका जी आहे जीही शोधून पाहिला त्याशी अर्थ सापडला, एरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी. म्हणजे नाही का तर तयार आहे ना, मग मिळत का नाही तर त्या पद्धतीची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा डळमळीत झाली की मग अडचणी निर्माण होणार, घोटाळा निर्माण होणार. एकदा बघा बाबा काही युक्तीच्या गोष्टी सांगायचे. एकदा बोरी बंदरला रेल्वे गाडी लागली, गर्दी खूप. 2-3 माणसांनी मित्रांनी विचार केला आपल्याला जायचं तर आहे, याच ट्रेननी गेलो तर इच्छित स्थळी योग्य टायमाला आपण पोहोचू. गंमत अशी झाली तिकीट आहे परंतु बसायला जागा मिळणार नाही, एवढा वेळ उभं राहून जाता येणं शक्य नाही. ते म्हणाले आपण थोडी युक्ती करूया. काय युक्ती करूया? साप 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 शिरला आतमध्ये म्हणून ते दोघे जण ओरडले. गाडी खचाखच भरलेली होती, गाडी एका मिनिटामध्ये खाली झाली. तो डबा पूर्ण खाली झाला, टोटल माणसं बाहेर निघाली. हे तिघे जण आतमध्ये शिरले, आईस पैस बिछाना टाकला, झोपून घेतलं तिघांनी. आता यांना वाटलं आपण पोचलो, आता गर्दी नाही काही नाही. गाडी निघून गेली, पहाट झाली. 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले, उजाडत आलं. या तिघे हे जर उठले, जागे झाले. आपण कुठपर्यंत आलो बघावं, सोलापूर आलं का कोल्हापूर आलं. खिडकीतून एका माणसाला विचारलं, गाडी एका स्टेशनला लागलेली होती. तर म्हणले कुठलं स्टेशन आलो? तर ते म्हणले बोरी बंदर. का म्हणलं तुम्हाला वेळ लागले का? बोरी बंदर तो गाडी सुटली ना. गाडी सुटली खरी, परंतु ज्या डब्यामध्ये साप शिरला होता ते डबे रेल्वे प्रशासनाने काढून बाजूला सरकवले आणि गाडी तो गेली. लोकांना ठकवण्याचा प्रयत्न केला. ठकले कोण? स्वतः. म्हणजे खोटं बोलायचं झालं तरी नीट बोलता आलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे की हे खरंच आहे. इथपर्यंत तरी बाबा एकदा एसटीला थांबले होते नाशिकला जायला. घोटी स्टेशनला बसला, एवढी गर्दी. बाबांना आधीच माहिती की या बसमध्ये आपल्याला जागा मिळणं शक्य नाही. याने घरूनच निघताना विचार केला. एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वरण भात काढून घेतला, एसटीच्या बाजूने एका गेले आणि माणसं चढायच्या आतमध्ये एका शीट वरती तो भात टाकला. गर्दी तर 2-3 बसची माणसं, बस एकच लागलेली. माणसं बसली पण त्या सीटकडे बघितल्यानंतर वाटे कोणतरी ओकले म्हणून तोंड फिरवायचे आणि दुसऱ्या सीटवर जाऊन बसायचे. बाबा आरामात सगळ्यात शेवटी चढले. धुमाळ नावाचा त्यांचा एक मित्र घोटीचा. फार जुन्या गोष्टी आहेत त्या, 1975 पूर्वीच्या, म्हणजे 70, 71, 72 अशा वेळच्या ह्या गोष्टी. आणि आरामात चढले दोघे जण, धुमाळन दोघे. त्यांनी ते रुमालानं पुसून घेतले, एक फडकं पण घेतलं होतं बरोबर, पुसून घेतलं, आरामात बसून घेतलं. लोक म्हणाले अहो तिथं घाण होती. बाबा लागले हसायला. काय नाही म्हणले, ते पुसून घेतलं. म्हणजे प्रसंग बाका येईल तेव्हा युक्तीनं बाहेर आतमध्ये जागा कशी करून घ्यायची स्वतः करता, याच्या अनेक प्रसंग आम्ही
प्रवासामध्ये असताना बाबा आम्ही तिघे असायचो, बुधवारी बाबा, मी आणि श्रीपाद बाबा. काहीच काम नाही त्यावेळेला, मग काहीतरी बोला. मग ह्या युक्तीच्या गोष्टी. एकदा याला सायकलनं कुठंतरी जायचं होतं, यांची सायकल पंक्चर. दुसरा एक माणूस तिथं सायकलवाला उभा होता. त्याला सांगितलं 1 मिनिट प्लीज, जरा इकडे या. हा एवढी सायकल पकडावं माझी. याची पंक्चर झालेली सायकल त्याच्या हातात दिली. त्याच्या सायकलवर टांग मारली आणि काम साध्य कसं करायचं ते साध्य बरोबर केलं. अशा अनेक गोष्टी माझ्या बिभोई गावामध्ये 16 वर्ष 8 दिवस बाबा मुक्कामी आम्ही तिघे. गंमत अशी झाली की त्या दिवशी मयत झालं. पवार नावाचे आमचे एक बाबा वारले आणि त्यांना घेऊन सप्त्याचा पहिलाच दिवस आम्ही वाचन थांबवलं. प्रेत गावाच्या खाली जाण्याकरता थांबलो. पण त्या 2 सुना 2 मुली त्या प्रेताला अशा हवा घालत होत्या, वारं. प्रेत खाली निघून गेल्यानंतर बाबांना मी म्हटलं, हे असं जे हे आज्या बाया जे अशा हवा घालतायत ना, ते काय त्याचं कारण काय? त्यावेळेला खुलासा झाला. ही 30 वर्षापूर्वीची गोष्ट. ते म्हणले, हा जो वर चाललेला आहे तो आता या घडीला त्याला ही बोटभर चिंदी, ही एवढी सुद्धा याला आता किंमत राहिलेली नाही. असाच हवा खात नदीकडे जा, पुन्हा माघारी येऊ नको. कारण माणसात माणसं ठेवली नाही, सप्त्यात सप्ताह ठेवला नाही, 5 नवे पैसे कधी देणगी दिली नाही, आणि 11 रुपये द्यायचे घरातली 16 माणसं जेवायला. आणि अशा तऱ्हेच्या सप्त्यामध्ये या माणसाची किमया चालायची. म्हणून या माणसाला आता जे हवा घालतायत ना, हवा खात जा, माघारी पुन्हा येऊ. बाबांच्या युक्तीच्या गोष्टी एक सोय एक, किती सांगितल्या तरी त्या संपायच्या नाहीत. इतक्या गोष्टी. पैलवान होते, घोटीला फड होता. एका कलेक्टर बरोबर बाबा गाडीनं घोटीपर्यंत आले. साहेबांना सांगितलं, साहेब जरा फड आहे कुस्तीचा, 5 मिनिट आपण थांबूया का? तो पण शौकीन होता, थांबूया. एका लंगोटावरती 3 कुस्त्या केल्या. इनाम तर मिळालंच, पैसे खिशात कमी होते. पाठ कधी लागलीच नाही म्हणाले, म्हणजे हारलो कधीच नाही. एक गोष्ट अत्यंत नवलाची ऐकायला मिळायची. त्या कलेक्टर बरोबर हे पुण्याला गेले. पुण्याला तांदूळ पुरवत होते वेड्यांच्या हॉस्पिटलला. गेट पासून आतमध्ये शिरले. एक वेडा तिकडून धावत आला. त्याच्या हातामध्ये एक खेळा होता, जंग लागलेला खेळा. तो म्हणायला लागला त्या साहेबाला की साहेब, ओ साहेब, इसका क्या बनेगा? तो साहेब त्या वेड्याला म्हणतो, मूर्ख, नालायक, बेअक्ली. तो साहेब धावला त्या वेड्यावरती. ते वेड मागे बाबा चालले होते त्या बरोबर त्या साहेबाच्या. ओ बाबाजी, आप तो बोलो कम से कम, इसका क्या बनेगा? बाबांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. बघा संत किती दयाळू, किती बुद्धिमान, किती सामंजस्य. त्याला सांगितलं, अरे बेटा, इसका मोटार बनेगा, इसका आगगाड़ी बनेगा. देखो तुम्हारा दिमाग कैसा है. तो वेड़ा म्हणतो, अरे ये नालायक आदमी, इसको दिमाग ही नहीं है. ये लसावी आणि मसावी पूर्वी, आता आहेत का नाही मला माहित नाही, लघुत्तम साधारण विभाजक आणि महत्तम साधारण विभाजक
म्हणजे पाणी, तांब्यातलं पाणी आणि समुद्रातलं पाणी दोन नाही. या आनंद संप्रदायामध्ये आलो, बाबांच्या कृपेने ही गोष्ट कळू लागली. अन्यथा यातलं काडी मात्र ज्ञान झालं नसतं. ही तांब्यातलं पेल्यातलं पाणी आणि भरलेला समुद्र हा एकच आहे. एक मिठाचा खडा आणि अख्खा समुद्र हा एक आहे, दोन नाहीत. मग बाबा कधी कधी गमतीनं पंक्तीला म्हणायचे, समुद्र आणा. बाबांची युक्ती, समुद्र आणा. लोक समजून जायचे, जे त्यातले होते ते. मग ते मीठ आणायचे जेवणामध्ये कमी असेल म्हणून. एखाद्या दिवशी जेवण नसेल असा जर असेल आणि जेवणाची जर व्यवस्था नसेल तर कोडवर्ड बाबांचा इंद्रसभा. इंद्रसभा म्हणजे आता जेवण नाही हे समजून आता पुढच्या मार्गाला निघा. बाबांचे सद्गुरू माऊली केरोबा बाबा, एक किस्सा त्यांच्या वेळचा त्यांनी सांगितलेला. आम्ही एकदा दिवाळी संपली आणि कुठेतरी कार्यक्रमाला निघालो. कर्जा, लाडू, कुरडया असे एवढं असं गटुळं भरलेलं होतं आणि ते बाबांच्या पाठीवर. बाबा हे पैलवान 100 किलोची गोण धान्याची भरलेली एकट्याने उचलायची आणि खांद्यावर घ्यायची तयारी. हसला गडी हा. 100 किलोची भरलेली गोण कोणी हात लावायचा नाही, गचकन उचलायची आणि कचकन ठेवायची. हे 7-8 किलोमीटर चालले 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 नदी आली. नदी आल्यामुळं आता पाणी होतं. केरोबाबांनी थोडंसं पाणी पिलं, सुरू वाढली आणि पुढे निघून गेले. त्यांच्यावर अजून 2-3 माणसं होती, ती पुढे निघून गेली. हे धुमाळ नावाचे आवलिया खोटीतला आवलिया धुमाळ, त्यांनी बाबांना डोळा चमकवला. भूक लागलेली आहे, पाणी तयार आहे, लाडू कर्जे आहेत, काय करायचं. खुनवा खुनवी दोघांची झाली. आता गुरु हे केरोबा महाराज ते पुढे गेलेले. पुढे जाऊन ते एका आंब्याच्या झाडाखाली बसले. तोपर्यंत यांनी ते जे गुटुळ होते ते सोडलं आणि दोघांनी फस्त करून टाकलं. नदी म्हटले की जनावरं भरपूर, शेण पडलेलं, वाळलेलं, सुकलेलं. ती शेणकूट गोळा केली आणि त्या उपरण्यामध्ये भरली आणि ते गुटुळ पाठीवर टाकलं. ज्ञानोबा तुकाराम चालली यायची दिंडी. बाबा म्हणाले भूक लागलेली आहे, आता कुठंतरी आपण जरा नाश्ता करूया. ते दोघं म्हणले आम्हाला काही भोका नाही, तुम्ही नाश्ता करू शकता. त्यांच्या पुढ्यात ते गठुळं टाकलं आणि हे जाऊन झोपले एका बाजूला. केरोबाबांनी ते गठुळं सोडलं. बघताय तो काय आतमध्ये शेण कुठं गोऱ्या. हे म्हटले श्रीपतरावचं काम असलं पाहिजे. ते श्रीपतराव म्हणायचे बाबांना त्यावेळेला. असं पण बाबांची निष्ठा गुरूंच्या वरती एवढी होती, एवढी निष्ठा होती, एवढी निष्ठा होती. तर त्यावेळी एक अतिप्रसंग मोठा त्यांच्या जीवनामध्ये घडलेला केरोबाबांच्या, की हे लोक दारं बंद करतात, महिलांना आतमध्ये कोंडतात आणि काहीतरी व्यभिचार चालू असला पाहिजे असा त्यांचा संशय होता. आणि मग की याचा काटा काढला पाहिजे, या बाबाचा काटा काढला पाहिजे. लोकांना हा बोलवतो आणि लोक त्यामुळं समाज रचना बिघडण्याची शक्यता आहे. मग यांनी सुपारी दिली. एका माणसाला सुपारी द्यायचं ठरलं. त्यावेळची 500 रुपयाची सुपारी द्यायचा विचार झाला त्या गावकऱ्याचा. ते म्हटले केरोबाबाची मर्डर करायची. आता ही गोष्ट खरी खोटी बघायला रजुताई बुधवारे या अजून आहेत, त्यांना सुद्धा ही गोष्ट माहीत आहे. आणि मग ती सुपारी कोणाला द्यायची, कोणाला द्यायची
तर म्हणले घोटीला एक पैलवान आहे, निगरगट्टा आहे, निर्भीड आहे, निर्णय छातीचा आहे, काम करणारा माणूस आहे. आणि श्रीपाद बाबांची त्यांनी निवड केली. बोलावून घेतलं, सांगितलं शिरपतराव 500 रुपये तुम्हाला आम्ही देणार आहोत. बाबांना आनंद झाला. त्यावेळेचे 500 म्हणजे आजचे 5 लाख झाले. म्हटले काय काम आहे बोला. काय नाही म्हटले, हा एक बाबा आहे, त्या बाबाशी मर्डर करायची आहे. ही बंदूक ही चालवायची अशी. म्हटले सोपं काम आहे, द्या पैसे. 500 रुपये घेतले, बंदूक घेतली, रातोरात जाऊन केरो बाबांना भेटले. बाबा तुमची उद्या मला मर्डर करायची आहे. केरो बाबा लागले हसायला. अरे शिरपा, माझी मर्डर जरूर कर. अरे मला किती लोकांनी आजपर्यंत माझी मर्डर केली, मी किती वेळा मेलो, हां मलाच माहीत नाही. आता तुझी शेवटची पाळी आहे, घे बंदूक उडव. म्हटले बाबा उद्या भर कीर्तनामध्ये मी ही बंदूक घेऊन तुमच्या येणार आहे, पण गोळी माझा उडवणार नाही. आणि जाहीर सांगणार आहे, कोणाला खौद वाशेल तर त्यांनी पुढे यावं. हा परमार्थ कसा आहे, काय पद्धतीचा आहे, काय रीत आहे याची. त्यावेळेपासून अरे कांदा कापला तर डोळ्याला भळ 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 पाणी येतं. हां आणि मग परमार्थ केल्यानंतर डोळ्याला काही पाणी येऊ नये देवाकरता रडणारी माणसं आहेत कुठं. मेलेल्या माणसांना रडणारी माणसं खूप आहेत, दुःख झाल्यानंतर रडणारी माणसं खूप आहेत. पण आनंदाचे अश्रू कुठं आहेत. दुःखाचे अश्रू गरम असतात, हे सर्वांना माहिती आहे. आनंदाचे अश्रू हे थंड असतात. आणि आनंदाचे अश्रू आले तर ते ओळखता आले पाहिजेत. म्हणून धरी धरी आठवण, बाबांचा शब्द, मानी संतांचे वचन, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. संता विण प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही. मग हरीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, शब्द प्रयोग कसाही असो, प्रॅक्टिकली आणि थेरी 2 मार्ग आहेत. आनंद संप्रदाय हा प्रॅक्टिकली आहे, बोलायचा नाही, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी हे असलं नाहीये. तो प्रत्यक्षानुभूती आहे. आणि मग म्हणून केल्याने होत आहे. आधी केलेशी पाहिजे, काही करत नाही आणि बोलतो खूप. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, त्याला पावणार नाही. म्हणून तेनेची श्रीराम असंग, संग आणि असंग कित्येक गोष्टी अशा आहेत की त्याची गरज नाही त्याचा संग करायची, परंतु माणसाला सवय लागून गेल्या. अनंत काल निघून गेल्यामुळं हे मन त्या दृश्यामध्ये एवढं रुतलेलं आहे की आपलं याच्यामध्ये नुकसान आहे, आपला याच्यामध्ये फायदा नाही. या गोष्टी त्याचा व्यवहार करताना आपल्याला कळतात. तशा परमार्थ करताना सुद्धा काही गोष्टी समजल्या पाहिजेत की आपल्याला दिले काय, नेमकं जे दिलेलं आहे ना तेच आपण केलं पाहिजे. आणि आयुष्यभर करू तेव्हा कुठं ते आपल्या कामाला येईल. मग जीवाचे मुख्य रूप प्रत्येगात्मा, शिवाचे मुख्य रूप परमात्मा, ऐक्य होय सांडिता रूप नामा विचारावंताशी. विचारवंत माणूस आहे तो नाम रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. म्हणजे फक्त बोलणं आहे, करणं काही नाही. तेव्हा बोलण्यापेक्षा काही करत जर राहिलो आपण तर काम बरोबर होईल. आणि मग बघा, मुंगीला सुद्धा कळतं की साखर कुठं आहे. मुंगीला तिला सुद्धा कळतं की 15-20 डबे साखर कोणत्या डब्यात आहे, मुंगी शोधून काढते. आपल्याला कळू नये की परमात्मा म्हणजे काय वस्तू आहे, ती कुठे आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. एका बाईनं सामान ठेवताना
साखरेच्या लेबल लावलेले होते डब्याने. साखरेचा लेबल असलेल्या डब्यामध्ये नेमकी चटणी टाकली, मसाला पूड, मिरचीची पूड तिच्यात पडली. ही बाहेरून दबून आली, म्हणली अहो चहा ठेवा लवकर. हा गडी चांगला होता, म्हणजे मदत करणार होता बायकोला. चहा ठेवला त्याने. लाईट गेलेली होती, लेबल पाहिला, साखर भरलीची उठून टाकली. बायकोच्या पुण्यामध्ये चहा आणून ठेवल्याबरोबर ठसका लागला. ती मिरचीची पोड तो काय चहा आहे का? ठसक्याबरोबर बाई अशी अंगावर वस्कत धावून गेली. म्हटलं काय टाकलं यात? साखर. ही साखर आहे, घेऊन बघा. काय करा म्हटला, बोर्ड पाहिला आणि उचलला. अहो म्हणजे ज्या डब्याला मुंग्या लागलेल्या आहेत ना, त्या बघा बरं परत नीट. तेवढ्यात लाईट आली, बघतो तर साखरेच्या डब्याला मुंग्या खरंच लागलेल्या होत्या. म्हणजे मुंगीला सुद्धा अक्कल आहे की मिरचीची पूड कशामध्ये आहे आणि साखर कशामध्ये आहे, माणसाला कळू नये. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. ही माणसं भ्रांत झालेली आहेत. दिसायला दिसतात शहाणी, पण पक्की शहाणी नाहीये ती. कारण नेमकं त्याला सोडूनच व्यवहार चाललेला आहे. त्याला धरून व्यवहार व्हायला पाहिजे, त्याला सोडून हा व्यवहार होतो. म्हणून दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करण्याचा बाबाने दिलेला साधा सोपा जो उपाय आहे, हा उपाय करत नाही जे सक्सेसफुल होत नाही. तो झाला पाहिजे ही फक्त भावना आहे, पण होत का नाही. देहावर जे प्रेम आहे आपलं, हे कमी केलं पाहिजे पहिल्यांदा. जे बायका पोरं नाते गोती हे सगळी आहेत, परंतु यांचा माझा पूर्वी संबंध होता का? तर नव्हता. पहिला एकटाच होता. एकलेने कंठेविषयी म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. त्याला एकट्याला कर्मेला म्हणून पहिला जो आदि संकल्प झाला, एको अहम भौस्याम. आदि संकल्प जो होता त्याच्यातून एवढ्या पसाऱ्याची निर्मिती झाली. आपल्या पण घरची निर्मिती अशीच झाली, परंतु यांचा माझा काहीही संबंध नाही असं मनामध्ये जर पक्क ठरवलं तर दुःख होणार नाही. घरामध्ये वस्तू कमी असाव्यात, म्हणजे त्या वस्तूकडं आपलं जे लक्ष जाते ना, ते लक्ष जाणार नाही. आणि तिकडं लक्ष गेलं अर्ध, इकडे गेलं अर्ध, हे विभागली जाते श्रद्धा, त्याचे प्रेम विभागलं जातं. जसं लग्नाच्या वेळेला प्रेम एक वर्षभर वेगळं असते. एक मूल झाल्यानंतर प्रेमामध्ये 50% कपात झाली, 2 मुलं झाल्यानंतर आणखी 25% कपात झाली. ते दोघांचं एकमेकाबद्दलचे असताना जो जिव्हाळा होता पहिला, तो तेवढा राहत नाही. कमी 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 होत जातो. आणि म्हातारी माणसं माझ्या वयासारखी जेव्हा होतात ना, तेव्हा काय तुम्हाला सांगायची गंमत, फजिती आहे सगळी. आणि आता वाटतं की हे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं, असं एवढं वाचायला पाहिजे होतं. आता अजून कधी एकदा स्वप्नच पडलं, 11वीची परीक्षा आली आणि हिंदीचा विषय वाचायचा राहिला. आता का परीक्षेला बसायचं आहे का मला? 64 साली 11वी होऊन गेली, आता त्याचा काही संबंध नाही. पण स्वप्नच ते स्वप्नीचे चेईले जाईल लया, हे साथे आलिया ओळंगा सरंगरा. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. अभ्राची सावली, विषयाचे समसुख. अभ्राची सावली, अरे एका मिनिटामध्ये ढग आले, वारं सुटलं की ते ढग गेला कुठे आणि सावली गेली कुठे. हीच फजिती आपल्या जीवनामध्ये 100% आहे, काहीच वाद नाही. आणि ही फजिती टाळायची असेल तर काय केलं पाहिजे? तर जीवशिव ऐक्य होणं काही अवघड गोष्ट आहे का? भगवंताच्या नामाच्या योगाने या गोष्टी सगळ्या घडून येतात. आणि हीच गोष्ट परदेशामध्ये जा, कुठे एखाद्या केंद्रामध्ये जा, आणखी काही वेगळं सांगितलेलं आहे अशातला काहीच भाग नाही. एकच सांगितलेली गोष्ट. कोणती गोष्ट? तो मी
तो मी असे भ्रमर होईजे कीटकत्व जाय लोपोनिया ब्रह्मची ध्यासे सोये ब्रह्मची होईजे जीवत्व जाय लोपोनिया। जीव दशा म्हणजे दृश्याकडे जे मन रुतलेलं आहे पक्क ते सूक्ष्माकडे वळवायचं आहे, कारण ती वस्तू सूक्ष्म आहे, तिला आकार नाही उकार नाही काहीही नाही, आणि तीच वस्तू बाबा सांगायचे तुम्ही आहात। का रे दाटूनी होता वेडे आणि देव आहे तुम्हा पुढे। कुठे आहे? तुमच्या जवळ आहे, तुम्हीच आहात, हा शेवटचा सिद्धांत, तुम्हीच देव आहात। बाबा म्हणाचे सोन्यासारखी पिवळी माणसं आहेत, सोन्यासारखी, पण आमच्यासारखे व्यासपीठावर सांगणारे जे आहेत ना ते नालायक आहेत, ते तुम्हाला नीट गोष्ट समजून देत नाहीत, समजून घेत नाहीत। एकदा तर बाबांना मारण्याकरता त्या नगर जिल्ह्यामध्ये विजयाताई पंडितच्या गावाच्या तिथे एक माणूस भर कीर्तनामध्ये मारण्याकरता असा आला होता, आणि इंगळे साहेब नावाचे राहुरी कृषी विद्यापीठाचे एक अधिकारी तिथं बसलेले होते। तो जसा पळत आलेला त्यांनी पाहिला तसे हे उभे राहिले, त्याचा हात वरच्या वर धरला। त्याने काय हे केलं, कशा पायी केलं, कशा कोणीतरी त्याला लाच दिली आणि म्हणून त्याला पाठवला गेला। त्या परिणाम 8 दिवसामध्ये त्यावेळेचा 12,000चा बैल मिळाला, एवढं नुकसान झालं। तो माणूस पण वर्षभर काही जिवंत राहिला। जे गुळ खाऊन मरतायत त्यांना विष कशाला द्या, त्याच्या कर्माने ते मरतायत। म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। एक केशाचा शतभाग केसाचा इंद्रिय वृत्ती, त्याचा 100वा भाग मनाची वृत्ती, आणि त्याच्याही शतांश जीवाची स्फूर्ती, एवढी सूक्ष्म ती वस्तू आहे। प्रत्येक इंद्रियासोबत 10 नाडे असतात। जेवी नद्या माझी उदक धावे, तेवी सर्व नाडीद्वारा वृत्ती हेलावे, कर्म फळ ही भोगावे जीवे सुख दुःखात्मक। किती नाडे आहेत? 72,000। त्यातल्या काही 100 महत्वाच्या आहेत, त्याच्यातून आणखी 10 महत्वाच्या आहेत, आणि सर्वात आणखी महत्वाच्या इडा पिंगळा आणि सुषुम्ना। सोपं गणित आहे, नुसत्या नागपुड्या ओढून काही होणार नाही, नागपुड्या नुसत्या ओढून काही होणार नाही। भाव जर त्याच्यामध्ये बरोबर नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे। तर चित्त एकीकडे, त्याचा उच्चार एकीकडे, मनामध्ये विचार तिसरेच, आणि इच्छित साध्य त्या माणसाला काही होत नाही। सुखदुःखाची ही जी फळं आहेत, एक नाडी 121 जी आहे ती ऊर्ध्व चालली, जे का 71वी बोलिली, स्वे तेजे करुणी व्यापिती झाली मूर्धनीपर्यंत। लहान मुलाला गर्भामध्ये इथून अन्न पुरवलं जाते सुषुम्नेद्वारे। या 2.5 तास दोन्ही चालल्या, तो काही योगाचा विषय मांडायचा नाही काय, बाबाने या विषय कधी आयुष्यात मांडलाही नाही। साधं सोपं गणित। संस्कृत मला येते, मी 11वी फर्स्ट क्लास आहे संस्कृत, पण बाबांनी कधी संस्कृत ओवी म्हटलीच नाही, वाचली पण नाही त्यांनी कधी। संस्कृत देवे केली आणि प्राकृत काही चोरापासूनही झाली, तोच अनुवाद तो तसाच्या तसा खाली आहे। खालचं वाचलं बिघडलं कुठं? दोन्ही एकच, परंतु तीच वस्तुस्थिती जी आहे की आपल्याला आपले मोजून श्वास दिलेले आहेत। आयुष्य किती आहे मोजता नाही, पण श्वासाद्वारे 21,600 दररोज
हे टोटल मोजून दिलेले आहेत. आता हे मनी किती आहेत? 108 हे मोजून आहेत. काही लोकांनी मोजले पण नसतील, आपले मी मोजले ते 108 आहेत. हे केव्हापासून 108? कोणामुळे 108? अवघड आहे का? काही लोक जप करतात ना माळेवरती, माला तो बनाई काष्ट की बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करेगी. बाबांचं वाक्य. जपने वाला कपूत. मनी ओढून ओढून किती ओढणार. 4 दिवशी अनुग्रह द्यायचा होता चांगदेवाला. चांगदेव म्हणजे काय? तर चांगदेव म्हणजे 14 विद्या 64 कळा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ब्रह्मा आणि माया 108 झाले. 14 विद्या 64 कळा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ब्रह्मा आणि माया एवढा त्याचा अभ्यास झालेला होता, तरी कोरा. आता काही काही माणसं म्हणतात ना आम्हाला खूप येतं. चांगदेवा एवढं येते का? बाबा गमतीनं म्हणायचे, खूप पाठांतरवाल्या माणसाकडं मला हळू चिमटा करून म्हणायचे, बघा चांगदेवाला. हळूच काय म्हणायचे? बघा चांगदेवाला. आणि चांगदेवाला अनुग्रह द्यायचा ठरला. 3:30 वाजता इंद्रायणीला आंघोळ करायला सांगितली. आंघोळ करून यायला सांगितलं. येताना एक माणूस बळी द्यायचा आहे, त्याला घेऊन ये म्हणून सांगितलं. अहो म्हटला 1 काय 2 काय 700 शिष्य माझे पडलेत. कोणाला सांगितलं तरी तो येईल. पण हे जेव्हा बोलणं झालं तेव्हा एक माणूस ऐकायला बाजूला उभा होता. त्याने आज जाऊन बातमी दिली. अशी माणसं भरपूर असतात बातमी देणारी. त्यानं सांगितलं की उद्या एकाला बळी द्यायचा आहे रे, मी माझ्या घरी चाललो. त्यानं आपलं ते पडशी उचलली, मागच्या दारानं सो. तो गेलेला पाहिल्यानंतर त्याचे जे 2-3 मित्र होते ते म्हणले हा गेला, आपल्यावर नंबर आला तर काय करा मारायला. ते 3घे सगळे उठले. तोपर्यंत बातमी शिरली सगळ्या आतमध्ये की उद्या एकाला बळी जायचा आहे. कशाला थांबते कोण? 700 मध्ये 7 पण नाही राहील, 1 पण नाही राहिला. ते महाराज आंघोळ करून येऊन बघता येतो कोण आहे. शरणागती पत्करली. मुक्ताबाईला सांगितलं आई बळी द्यायला पण आहे काय माणूस काय शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे हाय राहिलेला शिल्लक, तू काळजी नको करू. तुझ्यामध्ये तो बळी द्यायचा, माणसाला बळी नाही द्यायचा. आणि तेव्हापासून त्या मण्यामध्ये माळेमध्ये 108 म्हणजे चांगदेवाची आठवण ठेवा. तुम्हाला किती येते त्याच्यामध्ये एक वस्तू अजून मुक्ताईने जी दिलेली आहे साधकांना, ती जर नसेल तर एवढं सुद्धा फेल आहे, व्यर्थ आहे, काय नाही. तेव्हापासून कळ्याच्या माळेमध्ये लोकांनी माझ्या कल्पनेप्रमाणे 108 महिन्याची माळ तेव्हापासून लोक घालायला लागलेले आहेत. जीवाचे मुख्य रूप प्रत्येगात्मा, शिवाचे मुख्य रूप परमात्मा, ऐक्य होय सांडिता रूप नामा. हे विचारवंत जे लोक आहेत ते बरोबर त्याचा अभ्यास नेमका करतात आणि नाम रूपा नाही मेळ. दादा